नमस्कार मित्रांनो, हास्य जत्रेमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। चला तर पाहूयात मजेशीर जोक्स। आपल्या ग्रुपचे काही लोक पहिल्यापासून आत्मनिर्भर आहे, किती भारी जोक्स टाका, हसतच नाही। रात्री जेवताना नवरा आपल्या बायकोला म्हणाला, अगं आणखी एक चपाती दे ना। बायको म्हणते, संपल्या। नवरा, कशा काय ग? बायकोचे उत्तर, दुपारी शॉपिंग करताना तुमचे पैसे संपले होते, तशा चपात्या पण संपल्या। बायको जोमात, नवरा मात्र कोमात। मन्या म्हणतो, अरे घरातल्यांनी जाम वैताग आणलाय। जण्या, काय रे, काय झालं? मन्या, त्यांना घड्याळात किती वाजले तेही बघता येत नाही। जण्या, म्हणजे? मन्या, रोज सकाळी मला झोपताना उठवतात आणि म्हणतात, उठ, घड्याळात किती वाजले बघ। नवरा तिच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जातो। तेवढ्यात एक माणूस विचारतो, तुमची बायको आहे काय? नवरा, हो। माणूस, प्रेग्नेंट आहेत का? नवरा चिडून, नाही नाही, कोण म्हणाले? तिने तर फुटबॉल खेळलाय। याला म्हणतात ॲटिट्यूड। एका लहान मुलाला विचारले, तू कोणत्या शाळेत जातोस? तो म्हणाला, मी जात नाही, मला पाठवतात। भांडण केल्यावर कधी आठवलं का की अरे यार, हा पॉइंट तर बोललोच नाही। स्वतःला इतकं मजबूत बनवा की एखाद्याने दगड जरी फेकून मारला तर दगडाचाच भुगा झाला पाहिजे। पूर्वी दोघांचे भांडण सुरू झाले तर तिसरा सोडवायला जायचा, आणि आता तिसरा त्या भांडणाचा व्हिडिओ बनवतो। बायको, ही तुळशीला फेरे घालणारी हवी, तुळशी बागेला फेरे घालणारी नको। बायको, अहो घरातला तो दिवा काही केल्या नीट जळत नाही। नवरा, अगं त्यात काय, तो फक्त तुझाच दिवा नाही तर सगळ्यांचाच आहे। शिक्षक, सांगा मुलांनो, सूर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? मुलगा, गुरुजी, सूर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द चंद्र नाही तर सून आहे। नवरा, आजकाल बायका इतक्या हुशार झाल्या आहेत की त्या पुरुषांना सहज फसवू शकतात। बायको, अगदी खरं आहे, म्हणूनच तर मी आजवर तुला फसवलं आहे। माणसाला काय हवं असतं? गुटगुटीत मूल आणि सडपातळ बायको, पण नशिबाचे फासे नेहमी उलटे पडतात। बायको गुटगुटीत आणि मूल किडकिडीत। जर सरळ बोटाने तूप निघत नसेल तर तूप गरम करा, प्रत्येक गोष्टीत वाकडा मार्ग नको। धन्यवाद मित्रांनो, असे छान छान जोक्स ऐकण्यासाठी हास्य जत्रेला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक द्यायला विसरू नका।